नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांची संयुक्त पत्रकार परिषद काल संपन्न झाली आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. भारताची सध्याची स्थिती आणि या स्थितीच्या विरोधात केंद्र सरकारची जी काही धोरणं आहे ती भारताला अडचणीची आणणार आहे. मोदी सरकारची धोरणं, आंतरराष्ट्रीय धोरणं असो, परदेशी विदेशी नीती असो किंवा युद्धाच्या दरम्यान केंद्र सरकार गप्प बसणं असो, या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे हर्षवर्धन सकपाळ हे एकत्र आले आणि त्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या बोटचेपी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येऊन 23 मार्च रोजी RSSच्या कार्यालयावर, नागपूर येथील जे RSSचे कार्यालय आहे त्यावर एक मोर्चा नेऊन केंद्र सरकारच्या धोरणाचं वाभाडं काढलं जाणार आहे आणि RSSला केंद्र सरकारला जाब विचारण्याचा हा विचारावं असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारचे जे काही धोरण आहे ते अमेरिकी धार्जिणे आहे. अमेरिकेच्या आरी जाऊन भारताची अर्थव्यवस्था केंद्र सरकारनं रसातळाला नेलेली आहे आणि मोदी आणि त्याचे मंत्री या स्टीम फाईलमध्ये अडकल्यामुळेच इस्रायल आणि अमेरिकेची दादागिरी भारत सरकार सहन करते आहे. त्याचे गंभीर परिणाम येथील जनतेवर झालेले आहे. मिडल ईस्टच्या युद्धामुळं भारतावर तेल पुरवठ्याचा संकट निर्माण झालेला आहे. गॅस महागलेला आहे आणि पेट्रोलचे दर वाढायला लागलेले आहेत आणि त्यामुळे दळणवळणाची साधनं आणि त्याच्यावर पडणारा ताण, त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे. केंद्र सरकारच्या भांडवलशाही धोरणामुळं या ठिकाणी शेतीवर त्याचा परिणाम झालेला आहे. तसेच कामगार वर्गांवर लादलेल्या वेगवेगळ्या कामगार कायदे शिथिल केल्यामुळे इथं कामगार वर्ग हा बेकारीमध्ये झालेला आहे. बेकारी आणि महागाई यामुळे जनता त्रस्त आहे आणि केंद्र सरकार मस्त आहे, भांडवलदारांच्या पाठीशी राहत आहे आणि याच्या विरोधात RSSने खंबीर भूमिका घ्यावी आणि त्यासाठी हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी हे एकत्र आलेले आहे आणि यांची युती जर एकत्र राहिली आणि ते सरकारच्या विरोधात संघर्ष करायला लागले, सरकारचं अपयश जनतेपर्यंत नेऊ राहिलं, तर आगामी ज्या काही 2027ची निवडणूक, 29ची निवडणूक आहे लोकसभेची, त्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारला ते खाली खेचू शकतात. आणि त्या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.